नमस्कार. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो आणि स्वामी तुमच्या चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. आजचा व्हिडिओ आहे की गुरुचरित्र पारायण. आता 6 तारखेला स्वामी पुण्यतिथी आहे, तरी आता 30 तारखेपासून ते 6 तारखेपर्यंत हा सप्ताह सुरू होणार आहे. आता गुरुचरित्र हा 5वा वेदग्रंथ मानला जातो. गुरुचरित्र पारायण केल्याने आपल्याला जीवनातल्या अशक्यही गोष्टी शक्य होऊ लागतात. गुरुचरित्र हा दिव्य ग्रंथ आहे. या ग्रंथाचे पारायण केल्याने आपल्या आयुष्यातल्या अडचणी हळूहळू दूर होऊ लागतात आणि दत्त महाराजांची कृपा आपल्यावर राहते आणि आपल्या परिवारावर आपली दत्त महाराजांची कृपा राहते. आपले संकटे टळतात. आपल्या आयुष्यातला त्रास हळूहळू दूर होऊन निघून जातो. घरात वास्तुदोष राहत नाही. आणि 30 एप्रिल ते 6 मे ह्या ग्रंथाचे आपल्याला पारायण करायचे आहे. हे पारायण केंद्रात पण पारायण सप्ताह चालू होणार आहे. तुम्ही केंद्रात पारायण केले तर खूपच त्याचं जास्त फळ मिळतं. पण जर तुमच्या घराच्या जवळपास केंद्र नसेल तर, आणि समजा असलं तरी पण तुम्ही केंद्रात 7 दिवस रोज पारायण करायला बसणे शक्य नसेल तर तुम्ही हे पारायण आपल्या घरी पण तुम्ही करू शकतात. आता आपल्याला पारायण तर करायचंच आहे, पण त्यासाठी आपल्याला गुरुचरित्र हा ग्रंथ आपल्याजवळ असला पाहिजे. आणि नसेल तर तुम्ही दिंडोरी प्रणीत केंद्रातून आजच हा ग्रंथ घेऊन या. मी तुम्हाला दाखवते बघा. हा गुरुचरित्राचा दिव्य ग्रंथ आहे. हा केंद्रातून तुम्ही हा ग्रंथ घेऊन यायचा आहे आणि आपल्याला 30 एप्रिल ते 6 मेपर्यंत आपल्याला हे गुरुचरित्र पारायणाच्या सप्ताहात आपल्याला हे पारायण करायचं आहे. आता पारायण करण्यासाठी आपल्याला बघा, आता आपल्याला आदल्या दिवशी स्वामींच्या मंदिरात नारळ आणि खडीसाखर घेऊन जायचं आणि स्वामींना प्रार्थना करायची की हे स्वामी राया, मी उद्यापासून गुरुचरित्र पारायणाचं मी सुरुवात करणार आहे. तुम्ही जी माझ्याकडून सेवा करून घेत आहात ना, ती तुम्ही ही सेवा अशी निर्विघ्नपणे पार पाडून द्या आणि माझ्यावर कृपा करावी की हे पारायण मी नीट माझ्याकडनं करून घ्या. आणि अशी म्हणून स्वामींना प्रार्थना करून स्वामींना नतमस्तक होऊन तुम्ही स्वामींच्या चरणी शरण जा आणि त्यांना प्रार्थना करा. आणि त्या दिवशी तुम्ही 29 तारखेला म्हणजे 4 कुत्रे आणि 1 गाय असं यांना तुम्ही पोळी खाऊ घाला. आणि 30 तारखेपासून आपल्याला पारायणाची सुरुवात करायची आहे सकाळी. तर तुम्ही 29 तारखेलाच रात्री पूजा मांडणी रात्रीच करून ठेवाल. म्हणजे कसं आहे, सकाळी आपली जास्त धावपळ होणार नाही. आणि आपल्याला 30 तारखेला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे. म्हणजे 4 वाजता उठून शुचिर्भूत होऊन आपण पूजा वगैरे करून आपण पारायणाला सुरुवात करायची. आता एवढ्या लवकर उठायचं म्हणजे कसं बघा, पारायण करणार आहोत आपण तर 7 दिवसाचं करणार आहोत. तर कसं आहे, सकाळी कसं शांत वातावरण असतं आणि सगळे झोपलेले असतात, त्यामुळं आपल्याला काही कामाचं टेन्शनही नसतं आणि आपण हे पारायण अगदी मन लावून शांतपणे व्यवस्थित वाचू शकू. त्यामुळे म्हणून आपण हे सकाळी लवकर उठून आपण हे पारायण वाचायचं आहे बघा. आणि पारायण आता सुरू करण्याच्या आधी तुम्ही बघा, 1 माळ गायत्री मंत्र जप करायचा आहे. 1 माळ स्वामींच्या श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. स्वामी स्तवन वाचायचं आहे. ते ह्या पोथीत आहेच. स्वामी स्तवन गुरुचरित्राच्या पोथीमध्ये आहेच. आणि गणपती अथर्व शीर्ष आहे, ते पण तुम्हाला हे पारायण सुरू करायच्या आधी वाचायचं आहे बघा. पारायण मांडणी करायच्या वेळेस तुम्ही एक खूप म्हणजे महत्त्वाचं तुम्हाला एक गोष्ट सांगते की ते तुम्ही सगळ्यांनी आवर्जून करा. म्हणजे कसं बघा, पारायणाच्या वेळेस तुम्ही जो चौरंग मांडाल त्या चौरंगाच्या शेजारी अगदी एक पाट किंवा एक असं रिकामं आसन ठेवा. त्या आसन फक्त तिथे चौरंगाच्या शेजारी आसन मांडायचं आणि एक आपलं स्वतःचं आसन राहील बसण्याचं की चौरंगाच्या समोर आपण तिथे बसू. पण चौरंगाच्या एक्झॅक्ट बाजूला तुम्ही एक आसन ठेवायचं आणि ते पारायण सुरू करण्याच्या आधी त्या आसनाला अक्षदा वाहून फूल वाहून तुम्ही त्या आसनवर नतमस्तक होऊन तुम्ही प्रार्थना करा दत्त महाराजांना की हे स्वामी महाराज, दत्त महाराज, हे पारायणाची मी सुरुवात करत आहे, तरी तुम्ही हे आसन ग्रहण करावे. तुम्ही या, बसा इथे.
तुम्ही आसन ग्रहण करा असं म्हणून तुम्ही स्वामींना बोलवा, तुम्ही दत्त महाराजांना बोलवा. बघा स्वामी महाराज, दत्त महाराज असं म्हणतात की ह्या पारायण काळात अगदी सूक्ष्म रूपात आपल्या घरात येतात आणि खरंच हे आहे, येतात. स्वामी महाराज येतात, दत्त महाराज येतात आणि बघतात ते. म्हणून त्यांच्यासाठी आसन 7 दिवस रोज ते आसन तिथे ठेवायचं आणि रोज पारायण चालू करण्याच्या आधी त्यांना फुलं वाहून, अक्षदा वाहून त्यांना तुम्ही बोलवायचं रोज आणि नमस्कार करायचा. आसनावर तुम्ही डोकं ठेवायचं, नमस्कार करायचा आणि मग तुम्ही पारायणाला सुरुवात करायची. बघा असं हे तुम्ही अगदी म्हणजे खूप कराच आहे तुम्ही आसन. आणि बघा आता पारायण काळामध्ये आपल्याला काय खायचं, तर आपण पारायण काळामध्ये आपण परान्न तर घ्यायचं नाही आणि घरचं म्हणजे खाल्लं तर बघा आता स्त्रिया पारायण करत असतील तर त्यांनी सासूच्या हातचं, जाऊच्या हातचं तुम्ही खाऊ शकतात. पण जर पुरुष पारायण करत असतील तर त्यांनी आईच्या हातचं आणि पत्नीच्या हातचं तुम्ही खाऊ शकतात. आता आपल्याला सात्विक अन्नच खायचं आहे, बरोबर. आणि पुरुषांनी दाढी वाढवायची नाही त्या काळामध्ये. आणि बघा बाहेरच्या कोणाच्या घरचं खायचं नाही. तुम्ही हॉटेलचं खाऊ शकत नाही, तुम्ही चॉकलेट, बिस्किट, आईस्क्रीम चालणार नाही. तुम्ही कोणाच्या घरी गेले आणि तुम्ही तिथे जेवण केलं ते चालणार नाही तुम्हाला. आणि बघा आणि तुम्ही चामड्याची चप्पल पण तुम्ही घालू शकत नाही. आणि फक्त एकच धान्य खायचं. म्हणजे कसं, आज तुम्ही गव्हाची पोळी खाल्ली तर तुम्ही 7 दिवस गव्हाचीच पोळी खायची. जर तुम्ही भाकरी खाल्ली बाजरीची तर तुम्ही 7 दिवस बाजरीच खायची. म्हणून एकच धान्य खायचं आणि कडधान्य, डाळी साळी अजिबात चालणार नाही बघा. आणि हे फक्त आणि कसं बघा, आणि तुम्ही म्हणजे तुम्ही दूध, दही खाऊ शकतात. तुम्ही भाज्यांमध्ये तुम्ही बघा भेंडी खाऊ शकतात, गिलकं खाऊ शकतात, दोडकं खाऊ शकता, पालक आहे, तुम्ही ताक आहे, तुम्ही टेंडीची भाजी आहे ती खाऊ शकता आणि तुम्ही चहा पिऊ शकता, दूध आणि चालतं. आणि तुम्ही फळं पण खाऊ शकतात. पण तुम्ही चहाबरोबर बिस्किट, टोस्ट, खारी, ब्रेड हे नाही खाऊ शकत. आणि कांदा, लसूण तर कडकडीत वर्ज्य. 7 दिवस कांदा आणि लसूण न टाकता भाज्या करायच्या आहे. आणि आपण जे अन्न बनवतो तेच आपल्याला सकाळ संध्याकाळ पारायणाच्या वेळेस स्वामी महाराजांना, दत्त महाराजांना हा नैवेद्य दाखवायचा आहे. पण आणि घरात नॉनव्हेज येणार नाही. 7 दिवस नॉनव्हेज कडकडीत वर्ज्य. पारायण करणारे व्यक्ती तर खाणारच नाही, पण इतर कोणी पण व्यक्तींनी, घरातील बाकीच्या सदस्यांनी पण 7 दिवस नॉनव्हेज खात असाल तर ते आणायचं नाही, बाहेर पण खायचं नाही. आणि बघा आता हे झालं खाण्याविषयी. आता झोपण्याविषयी म्हणजे रात्री झोपताना बेडरूममध्ये बेडवर झोपायचं नाही. जमिनीवर सतरंजी टाकून तुम्ही जमिनीवर झोपायचं. आता सोफ्यावर तर बसायचं पण नाही, खुर्चीवर बसायचं नाही, ब्रह्मचार्याचं पालन करायचं. आता झोपण्याविषयी बघा, तुम्ही सतरंजी टाकून झोपायचं जमिनीवर. पण जर तुम्हाला कमरेचा, पायांचा, मणक्याचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही एका सतरंजीऐवजी 4-5 अशा नरम गोधड्या एकावर एक टाकून तुम्ही तुमचं अंथरूण आहे ते नरम करून तुम्ही त्याच्यावर झोपू शकतात. पण तुम्ही गादी वापरायची नाही आणि पलंग तर नाहीच वापरायचा. तुम्ही जमिनीवर झोपायचं. 7 दिवस जमिनीवर बसायचं, सोफ्यावर बसायचं नाही. तुम्ही या नियमांचं पालन करायचं आहे. आणि 7 दिवस स्वामी महाराजांना, दत्त महाराजांना तुम्ही सकाळ संध्याकाळ आपल्या महाराजांना नैवेद्य दाखवायचा. आपण जो स्वयंपाक करू तो रोज नैवेद्य दाखवायचा. आणि स्वामींची आरती आणि दत्त महाराजांची आरती ही सकाळ संध्याकाळ घरात झालीच पाहिजे. आणि पारायण चालू असताना आपला दिवा तेवत ठेवला पाहिजे आणि आरती तर नियमित केलीच पाहिजे. आता बघा, आता आपण पारायण करत आहोत म्हणून आपण आपली नित्यसेवा बंद नाही करायची. त्या काळात पण जर तुम्ही तुमची जी नित्यसेवा आहे ती तुम्ही चालू ठेवायची, त्यात खंड पडू द्यायचा नाही. म्हणजे बघा आता तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय आणि तुम्ही 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा रोज जर तुम्ही 11 माळी जप करत असाल आणि 3 अध्याय स्वामी चरित्र सारामृताचे वाचत असाल तर हे तुम्ही रोज कंटिन्यू चालूच ठेवायचं. जरी पारायण चालू आहे तरी पण तुमचं ही सेवा तुमची चालूच ठेवायची. आणि अजून काही तुम्ही ज्या दुसऱ्या सेवा पण करत असाल त्या पण तुम्ही रोज वाचन, तुमचं पठण हे या काळात चालूच ठेवायचं. नित्यसेवात तुमचा खंड पडू द्यायचा नाही. पण रोज रात्री विष्णू सहस्रनाम या स्तोत्राचं तुम्ही वाचन करायचं. आता का करायचं
कारण बघा, दिवसभरात आपल्याकडून ज्या काही चुका होतात, म्हणजे बघा आता आपल्याकडनं काही पाप होतं, काही कोणाला बोललं जातं, कोणाचं मन दुखवलं जातं, दिवसभरात काही ना काही आपल्याकडनं ज्या चुका होतात, त्या चुकांच्या होतात म्हणून आपण क्षमा याचना म्हणून आपण या विष्णू सहस्त्रनाम या स्तोत्राचं आपण रोज रात्री वाचन करायचं. आणि बघा, पारायण काळामध्ये कोणाला वाईट बोलू नये, कोणाची निंदा करू नये, कोणाचं मन दुखेल असं बोलू नये, आपल्यापासून कोणाला त्रास होईल असं आपण काही बोलू नये, असं वागू नये. मन शांत ठेवायचं, आनंदी प्रसन्न राहायचं आणि स्वामींच्या सेवेत रंगून जायचं. आता पारायण वाचन बघा, खाली बसून आपण करू नाही शकत. काही जणांना काय कमरेचा त्रास असेल, मांडी घालून बसून असेल शकत, पाय दुखत असतील, मणक्याला प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही पारायण टेबल आणि खुर्चीवर बसून आणि टेबलवर हे ग्रंथ ठेवून तुम्ही हे पारायण करू शकता. आता बघा, स्वामींचं तसं काही नाही. त्यांचं, दत्त महाराजांचं कसं आहे, त्यांचं फक्त ते तुमचा भाव बघतात. तुम्ही किती श्रद्धेने आणि किती म्हणजे मनापासून तुम्ही सेवा करता हे त्यांना हे खरं महत्त्वाचं आहे. तसं वरून तुम्ही टेबल खुर्चीवर बसून पारायण केलं तरी स्वामी महाराज असं नाही की मग तुम्हाला प्रसन्न होणार नाही, की तुम्हाला पावणार नाही, की तुम्हाला कमी फळ मिळेल, असं काही नाही. तुमची श्रद्धा, तुमचा भाव किती आहे ते त्यांना आवडतं. गुरुचरित्रातील प्रत्येक अक्षर हे गुरुमंत्रासारखे आहे. गुरुभक्ती ही मनातून जागृत झाली तर गुरूंचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि स्वामींची, आपल्या गुरूंची भक्ती सेवा केली तर मनुष्य दुःखमुक्त होतो. म्हणतात, अंतःकरण असता पवित्र तेव्हा वाचावे गुरुचरित्र. हा ग्रंथ इतका म्हणजे दिव्य आहे की हे ग्रंथाचं पारायण असं म्हणतात की आयुष्यात एकदा तरी ह्या ग्रंथाचं पारायण केलंच पाहिजे. मी तर म्हणते एकदा काय, तुम्ही करतच राहा. वर्षातनं तुम्ही 3-4 पारायणं करा, 7 पारायणं करा, 11 पारायणं करा, असं तुम्ही वर्षातनं केलंच पाहिजे. हे ग्रंथाचं अगदी म्हणजे खूप दिव्य शक्ती या ग्रंथामध्ये. आणि तुम्ही अगदी म्हणजे तुम्ही देवाला अगदी मनापासून या ग्रंथाचं तुम्ही असं पारायण केलं ना, तर स्वामी आपल्याला इतकं म्हणजे भरभरून सुख समृद्धी देतात की आपल्याला असं खूप म्हणजे मन प्रसन्न वाटतं. आणि या पारायण काळात बघा, इतकं छान वाटतं की असं हा सप्ताह जेव्हा चालू होईल ना, 30 तारखेपासून ते 6 तारखेपर्यंत, तर असं वाटेल की असं काही सण चालू आहे. असं वाटेल दिवाळीचा सण कसा येतो ते आपल्याला आनंद होतो, प्रसन्न असतं, तसं वाटतं. अगदी इतकं छान वाटतं. स्वामी सेवा केली तर जन्मांतरीचे पाप कष्ट नाहीसे होतात. पारायण चालू असताना मात्र दिवा आपला तेवत ठेवावा. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, पारायण चालू असताना असं वाचन करताना असं घडी उठायचं नाही. आता पारायण करताना तुम्ही 2-3 तास बसाल तर तुम्ही वॉशरूमला वगैरे असं मधून एखाद्या वेळेस जाऊ शकतात. पण असं वाचताना असं नाही की 5-5 मिनटात उठाल, मग तुम्ही इकडे हे काम करून याल, मग ते करून याल, तसं नाही करायचं. तुम्ही पारायण करत आहात ना, मग तुम्ही शुद्ध अंतःकरणाने मनापासून अगदी तुम्ही असं कामाचं टेन्शन न घेता तुम्ही अगदी म्हणजे देवासमोर बसायचे आणि वारंवार न उठता तुम्ही हे पारायण अगदी शांत मनाने, चित्ताने असं वाचन करायचं आहे. त्यावेळेस वाचन करताना इकडचे तिकडचे काही विचार नाही, कामाचं टेन्शन नाही, अगदी मन लावून वाचा आणि एक ओळीचा अर्थ असं समजून, असं जाणून वाचा. असं नुसतं नाही की असं फटाफट बोट फिरवलं आणि पानं फटाफट फिरवले आणि अगदी म्हणजे फटाफट वाचलं, तर तसं नका करू. तुम्ही काय वाचतात, त्यात काय लिहिलं आहे, प्रत्येक अध्यायाचं काय महत्त्व आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे. तुम्ही ग्रंथ वाचताय तर तुम्हाला काय लिहिलं आहे, काय अर्थ आहे त्याचा, हे सगळं तुम्हाला वाचताना तुम्हाला कळलं पाहिजे. असं म्हणून तुम्ही असं मन लावून आणि अगदी असं म्हणजे शब्दांचा अर्थ लावून वाचा. एक शब्द म्हणजे हा एक गुरुमंत्र आहे स्वामींचा. एक शब्दामध्ये दिव्य शक्ती आहे. ह्या गुरुचरित्राच्या ग्रंथात जे 53 अध्याय आहेत, त्या प्रत्येक अध्यायात जे शब्द आहेत, ज्या ओव्या आहेत, त्या प्रत्येक ओवीमध्ये दिव्य शक्ती आहे. आणि ही दिव्य शक्ती आणि ह्या ग्रंथाचं आपल्याला जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही अगदी मन लावून, एक ओळीचा अर्थ लावून, अगदी शांत चित्ताने मन स्थिर ठेवून असं तुम्ही असं ह्या ग्रंथाचं पारायण करा. आता बघा, मी तर ह्या ग्रंथाचं पारायण करणार आहे.
तुम्ही पण या ग्रंथाचं पारायण करणार आहात असं मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहा. आता गुरुचरित्राच्या निष्ठापूर्वक पारायणाने अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतो, हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे बघा. म्हणतात, मन असता पवित्र वाचावे श्री गुरुचरित्र. स्वामी सेवा केली तर जन्मांतरीचे पाप कष्ट नाहीसे होतात. बघा, आता 1 ते 7 दिवस आपल्याला पारायण कसं वाचायचं आणि किती अध्याय वाचायचे ते मी तुम्हाला सांगते बघा. पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय वाचायचे, दुसऱ्या दिवशी 10 ते 21 अध्याय वाचायचे, तिसऱ्या दिवशी 22 ते 29 अध्याय वाचायचे, चौथ्या दिवशी 30 ते 35 अध्याय वाचायचे, 5व्या दिवशी 36 ते 38 अध्याय वाचायचे, 6व्या दिवशी 39 ते 43 अध्याय वाचायचे आणि 7व्या दिवशी 44 ते 53 अध्याय असे वाचायचे. तर असं म्हणून आपल्याला हे 7 दिवसाचं पारायण आपण सगळ्या स्वामी सेवेकऱ्यांनी असं सगळ्यांनी असं घराघरामध्ये, शहरात, घराघरात प्रत्येकाने हे पारायणाचं तुम्ही वाचन करावं आणि ह्या सेवेचं, ह्या दिव्य ग्रंथाचं वाचन करून मन आणि आपलं मन प्रसन्न व्हावं आणि तुम्ही हे आपल्याला शक्ती, आपण ही पावर ह्या ग्रंथाची, आपल्याला स्वामींची कृपा व्हावी, दत्त महाराजांची कृपा व्हावी आपल्याला, म्हणून आपण या ग्रंथाचं वाचन घराघरात करावं अशी मी तुम्हाला सांगते, विनंती करते. तुम्ही हे वाचा. तरी झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी रुजू करते. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका. सबस्क्राईब तर नक्कीच करा. जे लोक सगळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करतील त्यांच्यावर दत्त महाराजांची आणि स्वामींची कृपा असेल अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते की माझ्या सबस्क्रायबरवर तुम्ही स्वामी तुमची कृपादृष्टी असू द्या. म्हणून ही सेवा मी स्वामींच्या चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ इथेच संपवते. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.